दत्तक वारसाने मिळालेली प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट डीड करू शकता का? की वारसाने मिळालेली जमीन किंवा घर तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता का? यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. किंवा त्यासाठी कायद्याने काही बंदी आहे का? तसंच चुकीचा निर्णय घेतल्यास तुम्हाला पुढे कोर्टामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण आज हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठी मी बनवून आणलेला आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित ऐका आणि पुढची प्रोसेस करा. सर्वात आधी आपण बघू की दत्तक प्रॉपर्टी म्हणजे काय. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच लोकांकडून दत्तक प्रॉपर्टी हा शब्द वापरला जातो. प्रत्यक्षात अनेकदा त्याचा अर्थ वारसाने मिळालेली किंवा वडिलोपार्जित पूर्वजांकडून आलेली मालमत्ता असा त्याचा अर्थ असतो. या दोन्ही प्रकारांमध्ये कायदेशीर फरक असू शकतो. गिफ्ट डीड म्हणजे एखादी मालमत्ता कोणताही मोबदला न देता स्वइच्छेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देण्याचा कायदेशीर दस्तऐवज. यासाठी गिफ्ट डीडची नोंदणी करणे आवश्यक असतं. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 सेक्शन 122 नुसार तसंच 123 नुसार स्थावर मालमत्तेच्या गिफ्टसाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक आहे. वारसाने मिळालेली मालमत्ता गिफ्ट डीड करता येते का, हा देखील प्रश्न असतो बऱ्याच लोकांचा. तर जर एखाद्या व्यक्तीला मालमत्ता वारसाने मिळाली आणि त्याच्या पूर्ण व स्वतंत्र मालकीची झाली असेल तर अनेक परिस्थितीमध्ये तो मालक ती मालमत्ता गिफ्ट करू शकतो. मात्र प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे, वारसांचा हक्क आणि मालकीचा प्रकार तपासणे हे आवश्यक असतं. मगच तुम्ही गिफ्ट डीड करू शकता. आता वडिलोपार्जित मालमत्तेबाबत, जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल आणि त्यावर इतर सहहक्कदारांचा हक्क असेल तर मालकाला संपूर्ण मालमत्ता एकट्याने गिफ्ट करण्याचा अमर्याद अधिकार नसतो. अशा वेळी इतर सहहक्कदारांचे अधिकार विचारात घेतले जातात, नाहीतर तुम्हाला वाद निर्माण होऊ शकतो. तुम्ही दत्तक मुलाला मिळालेल्या मालमत्तेबाबत आपण बघूयात. जर एखाद्या मुलाला कायदेशीररित्या मालमत्ता मिळाली आणि ती त्याच्या नावावर पूर्ण मालकीने आली तर संबंधित परिस्थितीनुसार तो कायद्यानुसार त्या मालमत्तेबाबत व्यवहार करू शकतो. मात्र प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे आणि मालकीचे स्वरूप वेगवेगळे असू शकतात. गिफ्ट डीड वैध होण्यासाठी गिफ्ट स्वइच्छेने असावे लागते. तसंच कुठलाही दबाव, फसवणूक किंवा जबरदस्तीने केलेले नसावे. गिफ्ट स्वीकारले गेलेले पाहिजे. म्हणजे कसं, आपण ज्याला देणार आहोत तो गिफ्ट हे स्वीकारतो आहे की नाही ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. स्थावर मालमत्तेसाठी नोंदणीकृत गिफ्ट डीड आवश्यक असतं. लागू असलेले स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क भरावे लागतात. तसंच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 नुसार सेक्शन 122 आणि सेक्शन 123, रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसंबंधी तरतुदी आहेत. हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 वारसा हक्कासंबंधी तरतुदी लागू असल्यास हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 दत्तक संबंधी तरतुदी लागू असल्यास हे सर्व दोन्ही कायद्यानुसार होत असतं. महत्त्वाची टिप्स आहे, नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मालमत्ता स्वअर्जित आहे का ते तुम्ही व्यवस्थित बघा. वारसाने मिळाली आहे का ते देखील बघा. तसंच वडिलोपार्जित आहे का आणि इतर सहहक्कदार त्याच्यामध्ये आहेत का, ही अत्यंत महत्त्वाचं आहे. ते व्यवस्थित आधी नीट चेक करा. कोणताही न्यायालयीन वाद सुरू आहे का त्याच्यावर ते व्यवस्थित आधी नीट बघा. ही तपासणी न करता गिफ्ट डीड केल्यामुळे कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वारसाने मिळालेली मालमत्ता गिफ्ट करता येतेच किंवा करता येत नाही असे एकच सार्वत्रिक उत्तर नसतं. प्रत्येक प्रकरणानुसार त्याचा प्रोसेस केलेली असते. मालकीचे स्वरूप, वारसांचे हक्क आणि प्रत्येक प्रकरणातील तथ्ये यावर उत्तर हे अवलंबून असतं. म्हणून कोणतेही गिफ्ट डीड करण्यापूर्वी अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या आणि मगच तुम्हाला पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्ही पुढची प्रोसेस ही करू शकतात. या पद्धतीने मी तुम्हाला ही कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.